कराड़ में विधायक शशिकांत शिंदे का सत्कार। हर आंदोलन में मराठों के साथ खड़े, साबित किए सच्चे मराठा। कराड़ में सकल मराठा समाज कराड़ तालुका की ओर से विधायक माननीय शशिकांत शिंदे का सत्कार समारोह बड़े उत्साह और गगनभेदी नारों के बीच संपन्न हुआ। मराठा आरक्षण आंदोलन के संघर्ष योद्धा मां मनोज दादा जरांगे पाटिल के आंदोलन में मुंबई पहुंचे मराठा बांधवों की रहने खाने की व्यवस्था विधायक शिंदे ने खुद की थी। समाज हित में निभाई गई इस जिम्मेदारी और निस्वार्थ सेवा भाव के लिए उनका विशेष सत्कार किया गया। समारोह की शुरुआत शिवतीर्थ दत्त चौक पर छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन के साथ हुई। इसके बाद नया गेस्ट हाउस कराड़ में सत्कार का मुख्य कार्यक्रम आयोजित किया गया। सत्कार समारोह में उपस्थित वक्ताओं ने शिंदे साहब के कार्यों का उल्लेख करते हुए कहा कि हर आंदोलन में उन्होंने मराठा समाज का साथ दिया है। वे केवल नेता ही नहीं बल्कि समाज के लिए संघर्ष करने वाले एक सच्चे मराठा हैं। इस मौके पर बड़ी संख्या में समाज बांधव उपस्थित थे। पूरा परिसर एक मराठा लाख मराठा के नारों से गूंज उठा। मुंबईत जे काय उपयोग आपल्याला समाधानयुक्त जे समाजाला जे लागणार होतं जेवण पाणी जे सरकारने बंद केलेलं, त्यासाठी साहेबांनी रात्री जाऊन ते काय त्यांचं मराठा त्यांच्या अंगातला जो जागा होऊन त्यांनी काय केलं त्याबद्दल आज सकल मराठा समाज कराड तालुका यांच्या साहेबांना इथं आपण सर्व मराठा बांधवांतर्फे स्वागत करणार आहे। पण साहेबांचं हे असं करावी नेतृत्व आजचं नाही, पहिल्यापासून जबाबदारी करावी त्यात तुम्ही श्रेय घ्यावं। एक साताराचा एक कार्यकर्ता तुमच्यावर मी सांगतो असं एक मला वाटतं आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। पडल्यानंतर आम्ही सगळं गोळा केलं। कराडमध्ये प्रत्येक गावातून भाकरी जेवण सगळं घरी जेवायला असतं तसं सगळ्यात चांगल्या पद्धतीने जेवण दिलं गेलं होतं। ते जेवण घेऊन आम्ही मुंबईला पोहोचलो। यश जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाचं आहे, परंतु गावगाडा चालवत असताना प्रत्येक जातीतला माणूस ह्याच्यामध्ये सहभागी आहे। त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे जे की एंटर नाही झाले पाहिजे तर त्यांच्यावर पण खटले तुम्ही गुन्हा दाखल केला आणि हे आपल्याकडून मुद्दामून केले गेलं तर काय हे माहित नाही, पण इथून पुढे होऊ नये यासाठी मान्य करून आपल्याला जे दाखले काढणार आहे त्यासाठी खूप सहकार्य केले, त्यासाठी जरांगे पाटलांचा सुद्धा धन्यवाद आहे। गिनीज बुकात नोंद होईल अशा प्रकारच्या मराठा क्रांती आंदोलनाच्या आजच्या या यशस्वी झालेल्या कार्यामध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी जे काही सहकार्य केलं त्या निमित्ताने कराड तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माझा आपण सन्मान आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। कुठलंही कार्य करत असताना तो हेतू मनामध्ये ठेवून कार्य करत नसतो, तो खरा हृदयात जाऊन बसतो। मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळा आंदोलन झालं त्यावेळा नवी मुंबईमध्ये जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये माझा सन्मान झाला, त्यांच्या शुभास्ते सन्मान झाला आणि आज कराडच्या आपण सर्वांनी माझा या ठिकाणी सत्कार केला। खरं म्हटलं तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे। ज्यावेळेला सरकार काही करत नाही त्या समाजासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे सरकारच्या अपेक्षा जास्त। आणि मला वाटतं जसा सचिनने उल्लेख केला, महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम जरांगे पाटील यायच्या अगोदर ऐतिहासिक अशा प्रकारचे मोर्चे कोणी नेता नसताना सुद्धा मराठा क्रांतीच्या असलेल्या सर्व लोकांनी आपण करून दाखवले। मला आठवतं की आझाद मैदानावर आपला शेवटचा महोत्सव होता, तेव्हा सुद्धा मी हेच सांगितलं होतं की आझाद मैदान सोडू नका। त्याच वेळा मैदान सोडलं नसतं तर निकाल त्याच वेळेला लागला असता। आम्ही नेहमी लढतो तहात हा इतिहास होता, त्याला एक नेतृत्व मिळालं। त्या नेतृत्वाने निपक्षपातीने समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली,
हे नेतृत्व होतं जरांगे पाटील. आणि त्यांनी ते नेतृत्व घेतल्यानंतर असं काही मोठं नेतृत्व नव्हतं. याच्याकडे पाहिल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा समाज पाठीमागं उभा आहे. काही राजकीय व्यासपीठ नाही, राजकीय कुठल्याही प्रकारचं पाठबळ नाही. समाजाला कोणतरी निस्वार्थपणाचा नेता पाहिजे होता. तो निपक्षपणाने समाजासाठी लढणार आहे. आणि ज्यावेळेला अशा प्रकारचा विश्वास मनोज जरांगे पाटलांच्यावर निर्माण झाला तर महाराष्ट्रातला संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. त्यामुळे विशेषतः जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये त्यांचं असलेलं कार्य, याबद्दलची असलेली धग, त्याची प्रचिती ही त्यांची ताकद म्हणून उभी राहिली. मला वाटतं की त्यावेळेला निर्णय झाला त्याचा सचिनने उल्लेख केला. काही ठिकाणी असे प्रसंग झाले ज्याचा ताईंनी उल्लेख केला की त्या आंदोलनाला वेगळ्या प्रकारचं राजकीय वलय किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. आता सातारला मी होतो, महाराष्ट्रात सगळ्याकडून टाकले आणि म्हणजे हे सगळे घाबरत असतात. एकही नाही, एकही फार महत्वाचे आहे. मला वाटतं कराडला मी बघितली ती सगळी एकही जोरदार दिसते. आंदोलनासाठी असं पण नाही, इतर वेळाला तरी सांगितलं तरी तुमची सोय करण्याची व्यवस्था मी करेल. एवढं या ठिकाणी समाजसेवाच्या मुलाची माणसं, समाजसेवांचा विचार आता हा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर होत आहे. त्यामुळे ती जिवंत ठेवण्यासाठी आपण पाठबळ द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण केलेल्या सत्काराचं ऋण व्यक्त करतो. आणि जोपर्यंत ही चळवळ चालू आहे तोपर्यंत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या चळवळीच्या पाठीमागे मी कायम उभा राहील हा विश्वास देतो. थांबतो. जय हिंद.